Recording in progress. येस. सो गुड मॉर्निंग. आजचा आपला जो टॉपिक आहे त्या टॉपिक मध्ये आपण आपले लाईफस्टाईल चेंज करण्यासाठी जे 5 नियम स्वतःला लावायचे त्या 5 नियमांविषयी बोलू. जसे आपलं वेट लॉस करण्यासाठी आपण कुठेतरी काहीतरी शोधत असतो. त्या वेट लॉस मध्ये 5 तत्व खूप महत्वाचे. पहिलं तत्व येतो आपला आहार, दुसरा तत्व येतो आपली झोप, तिसरं तत्व येतो आपलं पाणी, चौथा तत्व आहे एक्सरसाइज व्यायाम ऍक्टिव्हिटी, आणि पाचवा तत्व काय माइंडसेट. हे 5 तत्व जर आपण बॅलन्स केले, जसं शक्तिमान मालिकेमध्ये सांगितलं होतं की गंगाधर ही शक्तिमान है, तसे हे 5 तत्व आपण बॅलन्स केले तर आपणच शक्तिमान, आपणच आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला आनंदी, प्रत्येक व्यक्ती आनंदी, सुदृढ आणि निरोगी शरीर ठेवू शकतो. राईट. सो या 5 तत्वामध्ये जसं पहिलं तत्व आपण बघायचं म्हटलं तर आहार. आहारामध्ये आपल्याला काय पाहिजे? आहारामध्ये आपली अशी प्लेट पाहिजे रंगबेरंगी, वेगवेगळ्या कलरने भरलेली. त्याच्यामध्ये 40% आपल्याला कार्बोहायड्रेट पाहिजे, 30% आपल्याला प्रोटीन पाहिजे आणि 30% आपल्याला फॅट पाहिजे. अशी 100% म्हणजे 100% जर आपण प्लेट घेत गेलो तर नक्कीच आपण आपल्या शरीराला लॉंग टाइम हेल्दी ठेवू शकतो किंवा आनंदी ठेवू शकतो, कुठल्याही मेडिसिन प्रॉब्लेम शिवाय. त्यासाठी ट्राय करा की 40% आपलं कार्बोहायड्रेट, 30% आपलं प्रोटीन आणि 30% फॅट. का या आहारामध्ये काय घेऊ नये? पहिली गोष्ट जंक फूड, दुसरं फास्ट फूड, जास्त तळलेले प्रोसेस केलेले मसालेदार पदार्थ हे आपल्याला अवॉइड करणं गरजेचं आहे. कोल्ड्रिंक्स मध्ये अति थंड आपण घ्यायला नाही पाहिजे किंवा एकदम गरम, आपल्या टेम्परेचरनुसार किंवा आपल्या शरीराच्या टेम्परेचरनुसार आपल्याला घेणं गरजेचं आहे. त्यानंतर कोल्ड्रिंक्स जे आहे, कोल्ड्रिंक आपल्या शरीराला हार्मफुल आहे, त्या कोल्ड्रिंक्स आपल्याला घ्यायची गरज नाही. शुगर आपल्याला कट करायची आहे. जर तुम्ही व्हाईट शुगरला पांढरं पॉइझन म्हटलं जातं, सफेद पॉइझन, ते शुगर तुम्ही स्किप करू शकता. कारण की आपल्या जेवणामध्ये गोड आहे, आपल्या जेवणामध्ये साखर आहे, त्याच्यामुळं एक्स्ट्रा वरून साखर घ्यायची गरज नाहीये. जसे तुम्ही साखर बंद कराल, पांढरी साखर, तुम्ही 1 महिन्याच्या आत तुमच्या शरीरावर झालेले चेंजेस दिसल तुम्हाला. त्यासाठी शुगर तुम्हाला बंद करायची. आपलं दुसरं पिलर आहे, दुसरं तत्व आहे पाणी. शरीर आपलं असं पण 73% पाण्यानं बनलेलं आहे, आणि पाणी जर आपल्या शरीराला कमी पडलंच तर सुरुवात आपल्या गट हेल्थ पासून होते. गट हेल्थ मध्ये कॉन्स्टिपेशन वाढणार, कप्स ज्याला म्हणू आपण. त्याच्यानंतर तुमची स्किनला इश्यू चालू होणार, त्याच्यानंतर तुमचं युरिनला प्रॉब्लेम येणार. म्हणजे इंटरनल जे पण वर्क आहे आपल्या पार्टचा ते सगळं आपल्या पाण्यावरती अवलंबून आहे. इव्हन आपल्या हार्मोन्स सुद्धा आपल्या पाण्यावरती अवलंबून आहे. म्हणून आपल्या शरीराला पाणी जे आहे, बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही बंद केल्या तरी चालतं. तुम्ही किती जेवण केलं, किती काही केलं तरी चालतं किंवा नाही केलं तरी चालतं, पण पाणी आपल्या शरीराला एकदम गरजेचं आहे. पाणी आपल्या वजनानुसार, म्हणजे 20 किलो वजनाला 1 लिटर पाणी आपल्याला प्यायचं आहे. आणि पाणी कधी पण लक्षात ठेवा, उभं राहून नाही प्यायचं. उभं राहून जे पण व्यक्ती पाणी पित असेल त्या व्यक्तीची जर जॉईंट पेन चालू झाले ते कधीच थांबणार नाही. त्यासाठी पाणी बसून प्यायचंय, एका वेळेस अर्धा ग्लास असंच पाणी प्यायचंय, आणि 20 किलो वजनाला 1 लिटर पाणी, असा आपला फॉर्म्युला राहू द्यायचा आहे. ठीक. त्यानंतर तिसऱ्या नंबरचे आपली झोप. झोप सुद्धा आपल्यासाठी खूप महत्वाची. साधारण एक 8 ते 10 वर्ष वयापर्यंत मुलाला 9 घंटे झोपेची गरज आहे. 25 वर्ष वयापर्यंत मुलाला 8 घंटे झोपेची गरज आहे. 35 ते 40 वर्ष वयापर्यंतच्या व्यक्तींना 7 घंटे झोप गरजेची आहे. आणि 50 प्लस जर तुम्ही झाले, तुम्हाला 6 घंटेची झोप सुद्धा पूर्ण होते. मग आपण चेक करा आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये येतोय. ओके. तरी पण 6 ते 7 घंटे झोप प्रत्येकाला गरजेची आहे. जर आपली झोप चांगली असली, बघा, आपली झोप जर चांगली असली तर आपले थॉट पॅटर्न कधी चेंज होत नाही. आपण सदा एनर्जेटिक राहतो. आळस, थकवा हे आपल्याकडे येत नाही, चिडचिडपणा आपल्याकडे येत नाही, कारण आपण ऍक्टिव्ह असतो. झोप झाली म्हणजे आपले सगळे पार्ट रिलीफ होतात. झोपेमध्ये बॉडी स्वतःला रिकवर करत असते, स्वतःला रिकवर करत असते, तयार करत असते. त्यासाठी झोप सगळ्यात गरजेची. आणि सोबत सोबत झोप जर चांगली असली ना, तुमची स्किन ग्लो करेल,
कारण तुमचे हार्मोन्स, सेरोटोनिन नावाचा जो आनंदाचा हार्मोन्स आहे तो रिलीज व्हायला चांगल्या प्रमाणात मदत होते. ओके, तुम्हाला टेन्शन, डिप्रेशन, ताण तणाव ह्या गोष्टी तुमच्याकडे राहणार नाही. याच्यानंतर 4 नंबरचा जो आपला पिलर आहे कोणता, एक्सरसाइज. बघा, एक्सरसाइज सगळ्यांना वाटतं की एकदम सोपं आहे, पण एक्सरसाइज सारखा हार्ड काहीच नाहीये. खूप सारे लोक ज्यांनी अनुभव घेतला असेल पण ते आता सांगणार नाही, कारण हमारी पोल खुल जाएगी, ऐसा होता है. एक्सरसाइज करताना तुम्ही जर एखाद्या चांगल्या लोकांच्या मार्गदर्शनाखाली जर तुम्ही एक्सरसाइज करत असाल तर 100% बेनिफिट तुम्हाला त्या एक्सरसाइजचा मिळतो. पण तुम्ही जर म्हटले की नाही मला सगळं माहिती आहे, सोशल मीडिया बघून मी सगळं काही करू शकतो, तर ते सगळ्यात चुकीचं आहे. एक्सरसाइज करताना तुम्हाला माहित नसेल पण त्यामध्ये तुमच्या श्वासाचं महत्व आहे. एक्सरसाइज करत असताना तुमच्या स्टेपचं महत्व आहे, तुमचे लेग किती डिस्टन्सला असेल याचं महत्व आहे. त्याच्यासाठी एक्सरसाइज करताना उगाच दाखवू नका की मला सगळं माहिती आहे. ज्या लोकांकडून, जे याच्यात एक्सपर्ट असेल, जे लोकांना मार्गदर्शन करत असेल त्यांच्याकडून तुम्ही एक्सरसाइज केली चांगली. आता एक्सरसाइजचे बेनिफिट, एक्सरसाइजचे बेनिफिट मध्ये फर्स्ट बेनिफिट तुमची बॉडी लवचिक असते. सेकंड बेनिफिट, तुमची बॉडीचे जे इंटरनल ऑर्गन्स आहेत ते ऍक्टिव्ह होतात. तुम्ही बघितलं असाल डाएट आणि एक्सरसाइज करून किंवा हे 5 पिलर जर आपण बॅलन्स केले असेल तर ज्या व्यक्तींची शुगर 500 पर्यंत होती, ह्या सगळ्या गोष्टी किंवा हे 5 तो बॅलन्स करून त्या व्यक्तीची शुगर 100वर आली. का? बाकीचे तत्व तुम्ही बॅलन्स केलेच केले, पण सोबत सोबत तुम्ही एक्सरसाइज हा एक चांगला फॉलो केला. आणि एक्सरसाइज आपले जे इंटरनल ऑर्गन्स आहेत त्या इंटरनल ऑर्गन्सला रिॲक्टिव्ह करायचं काम करते. त्यासाठी एक्सरसाइज करणं खूप गरजेचं आहे. एक्सरसाइजमुळे तुमचे बॅलन्स, एक्सरसाइजमुळे तुमची जॉईंट हेल्थ, एक्सरसाइजमुळे तुमची थॉट पॅटर्न, एक्सरसाइजमुळे तुमची एनर्जी, या सगळ्या गोष्टी वाढलेल्या असतात. त्यासाठी एक्सरसाइज पण खूप महत्वाचा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं असतं 5 नंबरचा पिलर कोणता, पॉझिटिव्ह माइंडसेट. मी जर 4ही पिलर फॉलो केले पण माझ्याकडे माइंडसेट पॉझिटिव्ह नाहीये तर माझं शरीर त्याप्रमाणे रिॲक्ट करायला चालू करेल. याच्यावरती एक छोटंसं उदाहरण देऊ इच्छितो तुम्हाला मी, की एक वेळेस 2 कैदी ज्यांना फाशीची शिक्षा झाली होती त्यांना सांगितलं आलं की तुम्हाला जी फाशीची शिक्षा तर अशी पण झालेलीच आहे, पण एक्सपेरिमेंटसाठी आम्ही तुम्हाला यूज करणार आहोत, तुमची परमिशन आम्ही घेतली आहे. तर एकाला सांगितलं की तुला फाशी दिल्या जाईल आणि दुसऱ्याला सांगितलं की तुला सर्पदंश केल्या जाईल. आणि ठराविक तारखेला तुमची जी फाशी ठरलेली आहे त्या तारखेला तुम्हाला फाशी दिल्या जाईल. पण ज्याला सांगितलं होतं की तुला सर्पदंश, आता तो विचार करायला लागला की मला सर्पदंश कसा असेल. नॉर्मल असेल तर मी वाचेल, कोब्रा असेल तर मी मरेल, नाग असेल तर मी मरेल, हा विचार तो करायला चालू केला. म्हणजे त्याला पॉझिटिव्ह त्याचं माइंडसेट त्या प्रकारे काम करायला चालू केलं. आणि ज्याला व्यक्तीला सांगितलं होतं तुला फाशी झालेली आहे आणि तुला फक्त फाशीच देऊ, तर त्याने काय केलं, एक विचार, ओके काही झालं तर फाशीचे ना, ओके नो प्रॉब्लेम, पण त्या दिवशीपर्यंत जगायचं तर मी चांगलं जगून घेतो. म्हणून शेवटी ठरल्या दिवशी त्यांना ज्यावेळेस ती सजा द्यायचा टाइम झाला तर ज्याला फाशीची सजा सांगितली होती तो शरीरानं ओके होता, त्याला कुठलाही काही प्रॉब्लेम नव्हता. या उलट ज्याला सांगितलं होतं की तुला आम्ही विष देऊन मारणार आहोत, सर्पदंश करून मारणार आहोत, त्या दिवशी त्याला बसवलं, त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली, मग त्याला सांगितलं की आम्ही तुला आता सर्पदंश देणार आहोत. त्या लोकांनी एक पिन काढली, टाचणी जी आपण पेपरला लावतो, आणि त्या व्यक्तीला टोचली. टोचल्याच्या नंतर त्याला काय वाटलं की आता मला सर्पदंश झालाय. आणि जसंही त्यानं ते मनात घेतलं की सर्पदंश झाला, त्याच्या माइंडसेटला तो ट्रिगर मिळाला की मला सर्पदंश झाला, पण ऍक्च्युअली त्याला टोचली होती टाचणी. त्याच्या शरीरानं ती रिएक्शन केली आणि ज्यावेळेस त्याचं पीएम केलं, पोस्टमॉर्टम केलं, त्यावेळेस त्याच्या शरीरात कोब्राचं पॉइझन सापडलं. का? की त्यानं विचार तसा केला. जसं आपण विचार करू तसं आपलं शरीर रिॲक्ट करायला चालू करतं. त्यासाठी आपले विचार कधी पण पॉझिटिव्ह पाहिजे, निगेटिव्ह नको. आपल्या विचारामध्ये कधी सकारात्मकतेला आपण अवलंबला पाहिजे. जी गोष्ट आपण जर म्हणत असाल माझ्याकडून होणार नाही, त्याच्या उलट बोला, मी ती करू शकतो. अशक्य दुनियेत काहीच नाहीये. त्यावेळेस आपण या सगळ्या गोष्टी आपल्या ऍक्टिव्ह करू शकतो. तर हे 5 तत्व जर तुम्ही बॅलन्स केले तर नक्कीच आपल्यासारखा आनंदी व्यक्ती मला तर नाही वाटत का आपल्याला मिळेल का. तर स्वतःसाठी 5 पिलर आपल्याला फॉलो करायचे, स्वतःसाठीचे 5 पिलर आपल्याला अंमलात आणायचे, तर आपण एक आनंदी आणि छान जीवन जगू. येस. सो आय थिंक आज टॉपिक तुम्हाला कळाला असेल, 5 पिलर म्हणजे काय.
भेटूया पुढच्या नेक्स्ट टॉपिक मध्ये.